स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानासारख्या बलाढ्य सरदाराला महाराजांनी यमसदनी धाडलं आणि त्याच्या मागोमाग आदिलशहाचे काही किल्ले जिंकून घेतले. आदिलशाही हादरली. महाराजांचं मराठ्यांचं उभारतं साम्राज्य आदिलशहाला खुपत होतं. काहीही करून शिवाजीचा नाश केला पाहिजे म्हणून त्याने सिद्दी जौहर या त्याच्या सरदाराला अफाट सैन्यानिशी स्वराज्यावर पाठवलं. शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह त्यावेळी पन्हाळगडावर होते. पन्हाळगडाला सिद्धीने जबरदस्त वेढा दिला आणि मराठी फसले. पन्हाळगड हा वेढा यशस्वीपणे लढवू शकेल इतका सक्षम होता. महाराजांनाही वाटलं पावसाळ्यात सिद्धी वेढा उठवेल, पण पावसाळा येताच त्याने वेढा अधिक कडक केला. इतक्यात शाहिस्तेखान पुण्यात हल्ला करून तळ ठोकून बसला असं महाराजांच्या कानावर आलं. तिथे शाहिस्तेखानाच्या हालचालींना आटोक्यात आणणं गरजेचं होतं, पण त्याआधी वेढ्यातून निसटणं महत्त्वाचं होतं. आणि संकटात अधिक वाढ म्हणजे सिद्धीला सोबत करण्यासाठी इंग्रज अधिकारी रेविंग्टन हा उखळी तोफ घेऊन पन्हाळगडाच्या वेढ्यात सामील झाला होता. तोफांचे गोळे 3 दरवाजापर्यंत येऊन पोचू लागले. शिदोरी संपत आली होती. तग धरणे मुश्किल होते. वेढा फोडण्याचे आणि तह करण्याचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरले. प्रसंग बाका होता. चहूबाजूंनी शत्रूचे लोंढे जवळ आले होते. शेवटी पन्हाळ्याहून घोडकिंडीद्वारे विशाळगडावर पोचायचे असे शिवरायांनी ठरवले. शिवरायांच्या जागी दुसरं कोणी असतं तर कधीच शरणागती पत्करली असती, पण शरण येतील ते शिवाजीराजे कसले. त्यांनी जीवावर उदार होऊन विशाळगडाकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच एका उत्कृष्ट युद्ध कौशल्य आणि दूरदृष्टी असलेल्या राजांच्या स्वामिनिष्ठ मावळ्यांचा एक इतिहास त्या रात्री घडला. सिद्धीच्या वेढ्यातून निसटणं म्हणजे मगरीच्या जबड्यातून निसटण्यासारखं होतं, कारण त्या वेढ्यात मुंगीलाही शिरायला जागा नव्हती आणि इथे तर खुद्द शिवराय निसटणार होते. शिवरायांनी युक्ती योजली. त्यानुसार पन्हाळ्याहून 2 पालख्या निघाल्या. एकात खुद्द शिवाजी महाराज होते, तर दुसऱ्या पालखीत शिवाकाशीत राजांचा वेश धारण करून बसलेला होता. शिवाकाशीतची पालखी शत्रूला सापडेल आणि शिवाजी राजाच पकडला असे समजून शत्रू विजयाच्या धुंदीत गाफील होईल याचाच फायदा घेऊन शिवराय स्वतः अवघड मार्गाने गडाबाहेर पडतील अशी ती योजना होती. शिवाकाशीत एक न्हावी होता. आपण पकडले गेलो तर मारले जाऊ याचे त्याला भय नव्हते, तर शिवाजी राज म्हणून मरतोय याशिवाय दुसरं सुख त्याच्यासाठी काही नव्हतं. ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी पकडली गेली आणि त्याला सिद्धीच्या छावणीत नेण्यात आलं. महाराज तोपर्यंत अवघड वाटेतून वेड्यातून बाहेर पडलेले होते. शिवाचा डाव उघड झाल्यावर आपली फसवणूक झाली हे सिद्धीला समजले. त्याने शिवा काशीला मारून टाकलं. महाराजांसाठी शिवाने बलिदान दिलं. संतापलेल्या सिद्धीने आपल्या सिद्धी मसौद या सरदाराला 10,000 सैन्यासोबत महाराजांच्या पाठीवर पाठवलं. जुलै महिन्यातले मुसळधार पावसाचे दिवस होते. काट्या कुटातनं झाडाझुडपातनं वाट काढून महाराज विशाळगडाकडे धावत होते. महाराज पालखीत होते. त्यांच्यासोबत बाजीप्रभू, फुलाजी व 600 मावळे होते. 40-50 किलोमीटर धावून महाराज पांढरपाणी ओढ्याजवळ पोचले आणि तेवढ्यात सिद्धी मसौदची फौज मागावर असल्याची चाहूल मराठा सैन्याला लागली. विशाळगडाकडे कूच करत राहण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. महाराज घोडकिंडीजवळ आले. विशाळगडालाही शत्रूचा वेढा असल्याचं महाराजांना समजलं. आता विशाळगड हाती लागत नाही, शत्रूला उलटून तोंड देऊ असं महाराजांनी बाजींना म्हटलं. बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, महाराज आपण 300 मावळे घेऊन विशाळगडाकडे रवाना व्हा आणि उरलेल्या 300 सैनिकांसह मी घोडकिंडीत थांबतो. विशाळगडाचा वेढा फोडून तुम्ही गडावर सुखरूप पोचलात की तोफेचे 3 बार करा, म्हणजे तुम्ही सुखरूप पोचल्याची मला खबर मिळेल. राजे बाजींकडे पाहत राहिले आणि म्हणाले, बाजी 10,000 विरुद्ध 300, तेही ताज्या दमाचे. नाही बाजी, आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही. बाजी प्रभू त्यावर उत्तरले, नाही महाराज, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. हा बाजी जोपर्यंत खिंडीत उभा आहे तोपर्यंत एकाही गणी मला खिंडीच्या पार होऊ देत नाही. तुम्ही निघा महाराज, तुम्ही निघा. ठरल्याप्रमाणे शिवराय 300 सैन्य घेऊन विशाळगडाकडे निघाले आणि बाजी प्रभू 300 मावळे घेऊन घोडकिंडीत सज्ज झाले. घोडकिंडीच्या तोंडाला 100ची एक तुकडी आणि मागे अजून मावळे अशा सैन्याच्या फळ्या बाजींनी उभा केल्या. खिंडीत पुढे एक चढ होता. बाजी प्रभूंनी त्या चढात 50 मावळे उभे केले आणि खिंडीतून पलीकडे मागे जाण्याच्या मुख्य मार्गावर बाजी प्रभू स्वतः दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन उभे राहिले. कोणत्याही क्षणी सिद्धीचं ताज्या दमाचं सैन्य घोडखिंडीला येऊन धडकणार होतं. आपण दमलेले फक्त 300च आणि ते 10,000, तेही ताज्या दमाचे. तरीही एकही मावळा मागे हटला नाही.
राजांसाठी लढायचं, स्वाभिमानासाठी लढायचं, स्वराज्यासाठी लढायचं, हे एकच ध्येय त्यांच्या समोर होतं. आपण मारले जाऊ याची तमा नव्हती. आपण जितका वेळ जास्त लढू तितका वेळ राजांना मिळेल, ते सुखरूप गडावर पोचतील, एवढंच त्यांच्या ध्यानात होतं. 10,000 गनिम विरुद्ध 300 मावळे ही थरारक लढाई होणार होती. मराठे सज्ज झाले. समोरून सिद्धीचे लोंढे येऊ लागले आणि हर हर महादेव अशी गर्जना करत मराठे बेभान होऊन जोरदार प्रतिकार करत होते. एक एक मावळा 10-10 माणसांना भारी पडत होता. मराठ्यांच्या फळ्या मोडून जे सैन्य चढ्यात येत होतं त्यांना 50 मावळे संपवत होते आणि जे त्यातूनही निष्ठून पुढे येत होते त्यांना बाजीप्रभू दांडपट्ट्याने यमसदनी धाडत होते. घमासान युद्ध सुरू होतं. मावळे दगडगोट्याची हाणामारी करत होते. कित्येकांची डोकी फुटली, शत्रूवर वार झाले. पहिली तुकडी नामोहरम झाली, मागे हटली. पुन्हा दुसरी तुकडी खिंड चढू लागली. पुन्हा दगडगोट्यांची हाणामारी झाली. पुन्हा तलवारीला तलवारी भिडल्या. मराठे बेभान होऊन लढले. तीही तुकडी नामोहरम झाली, तीही तुकडी मागे हटली. फक्त 300 मावळे त्या 10,000च्या सैन्याला झुकवत होते. सिद्धी सगळं बघत होता. त्याला कळून चुकलं की आपलं सैन्य मराठ्यांना मात तर देतंय, पण खिंडीच्या पलीकडे एकही जण जाऊ शकला नव्हता. त्याचं कारण काय असावं कारण? म्हणून सिद्धीने नीट न्याहारून बघितलं तेव्हा त्याला रौद्र रूप धारण केलेली भारदस्त शरीराची दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन शत्रूवर तुटून पडलेली एक मुद्रा दिसली. ती मुद्रा होती नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचीच. शत्रू घोडखिंड ओलांडायला जवळ येत होता. बाजीप्रभू गरागरा दांडपट्टा फिरवत होते. मुंडकं धडापासून वेगळं करत होते. सपासप वार होत होते. बाजींच्या देखील अंगावर वार झालेले होते, पण तरीही बाजी दांडपट्टा घेऊन बुरुजासारखे उभे होते आणि खिंड ओलांडायला देत नव्हते. तिकडे शिवराय वारासारखे धावत 300 मावळ्यांचा विशाळगडाजवळ पोचले. तिथेही शत्रूचा वेढा होता. महाराजांना वेढा फोडून विशाळगडावर पोचायचे होते आणि तिथे महाराज गडावर पोचेपर्यंत बाजींना सिद्धीला अडवून ठेवायचे होते. महाराज विशाळगडाच्या लढाईत गुंतले आणि इथे बाजी रक्ताने न्हावून निघाले. पण तरीही एकही शत्रू त्यांना ओलांडून पुढे जाऊ शकत नव्हता. इतकी अफाट शक्ती होती बाजींमध्ये आणि त्याहून जास्त त्यांची स्वामीनिष्ठा. 6 तास झाले, 7 तास झाले, 8 तास झाले, मराठे लढतच होते. पोटात अन्न पाणी नव्हतं. कित्येक घायाळ झाले, कित्येक जखमा झाल्या, कित्येक संपले, पण मराठे तरीही लढतच होते. सिद्धीने संतापून शेवटी बंदूकवाला इंग्रज बोलावला आणि त्याला बाजींवर नेम लावायला सांगितला. बाजींच्या अंगावर अशी एकही जागा नव्हती की जिथे जखम नव्हती. तरीही बाजी संपूर्ण जोशाने आवेशात लढत होते. त्या इंग्रजाने माचीवर चढून बाजींवर नेम लावला आणि बाजींवर गोळी झाडली. गोळी सू करत बाजींच्या छातीवर लागली. बाजी जमिनीवर कोसळली, पण विशाळगडावर तोफांचे बार अजून वाजलेले नव्हते. विशाळगडाच्या दिशेने पाहत स्वतःशीच म्हणाले, जोपर्यंत बार ऐकत नाही तोपर्यंत मरणार नाही. आणि पुन्हा दांडपट्टा घेऊन शौर्याने शत्रूसमोर उभे ठाकले. शत्रूचे मुंडके आणि दांडपट्टा अशी लढाई चालूच होती. त्यांचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते. इतक्यात तोफांचे 3 बार बाजींच्या कानावर पडले. बाजी धाडकन जमिनीवर कोसळले आणि महाराज गडावर पोचले. मी माझी चाकरी बजावली असं म्हणून त्यांनी प्राण सोडले. 300 पैकी 40-50च मावळे शिल्लक राहिले असतील. महाराजांना ही बातमी समजली. त्यांनाही खूप दुःख झाले. महाराज म्हणाले, बांदलाच्या लोकांनी युद्धाची शर्त केली. 14 जुलैच्या संध्याकाळपर्यंत ते 300 सैन्य युद्ध करीत होतं. जवळपास 10-12 तास मराठे लढले आणि स्वाभिमान, शब्द, स्वामीनिष्ठा अशा कित्येक महत्त्वाच्या पैलूंचा इतिहास घडवून गेले. स्वामीनिष्ठांच्या बलिदानामुळे स्वराज्याचे पाऊल पुढे पडले आणि त्याच स्वामीनिष्ठांच्या रक्ताने ती घोडखिंड पावन झाली व पुढे इतिहासात ती पावनखिंड याच नावाने अजरामर झाली. धन्य ते वीर आणि धन्य ते बाजीप्रभू.